ही गिरगाव चौपाटीवरची दृश्य, एकीकडे अथांग समुद्र तर दुसरं थेट लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी विसर्जन मिरवणुकीमध्ये लालबागच्या राजाला मोठाच्या मोठा हा हार जो आहे तो सध्या घातला जातोय। ठिकठिकाणी ज्या ज्या मार्गांवरून विसर्जन मिरवणूक निघते त्या त्या ठिकाणी प्रथा परंपरा याच्यानुसार बाप्पावर गुलालाची उधळण केली जाते, पुष्पवृष्टी केली जाते आणि बाप्पांना मोठमोठे हार घातले जातात, मानवंदना दिली जाते। बायकाच्या खटाव मिल परिसरामध्ये आता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पोहोचलेली आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ही विसर्जन मिरवणूक तासनतास चालते। 22 तास, 23 तास, 24 तास अशी विसर्जन मिरवणूक चालते आणि मुंबईमधल्या सर्व बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। सकाळी जी अलोट गर्दी होती तशीच गर्दी आता सुद्धा पाहायला मिळते। ही गर्दी तसूभर सुद्धा कमी झालेली नाही। आज मुंबईच्या रस्त्यावर जर तुम्ही पाहिलं तर मुंगीलाही चालायला जागा नसेल अशी परिस्थिती आहे, कारण मुंबईमधले हे रस्ते जे आहेत ते अक्षरशः गणेश भक्तांनी फुलून गेलेले आहेत। गिरगाव चौपाटीवरची दृश्य पूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। एक एक बाप्पा या ठिकाणी येतात, भव्य दिव्य रूप बाप्पाचं पाहायला मिळतंय। बाप्पा आपल्या गावाला चाललेले आहेत। बाप्पासाठी एकच मनोभावे प्रार्थना केली जाते प्रत्येक गणेश भक्ताकडून की बाप्पा तू आता जातोयस, मात्र पुढच्या वर्षी तुला लवकर यायचंय। फटाक्यांची आतषबाजी केली जाते। हा भक्तीचा महासागर म्हणावा लागेल। आज मुंबईतल्या रस्त्यावर भक्तीचा महापूर लोटलेला आहे असंच म्हणावं लागेल। ज्यावेळेला बाप्पा मंडपातून बाहेर पडत होते त्यावेळेला केली जाणारी गुलालाची उधळण, फुलांची उधळण आणि आता ज्या वेळेला बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते, जसजसे बाप्पा समुद्रकिनारी येत आहेत तसतसं फटाक्यांची आतषबाजी आणि सोबतच जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप दिला जातो। लालबागच्या राजा भायखळा परिसरामध्येच आहे। हळूहळू त्याची विसर्जन मिरवणूक जी आहे ती पुढे पुढे सरकते। मंडळाचे कार्यकर्ते आपण या ठिकाणी पाहताय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। ही शान कुणाची? लालबागच्या राजाची। नवसाला पावणारा बाप्पा अशी लालबागच्या राजाची ओळख आहे आणि या बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तर काही वेळाला तर जगाच्या कानाकोपऱ्यामधून लोक दर्शनासाठी येत असतात। पुण्यामध्ये दृश्य आपण पाहताय। आज जशी अलोट गर्दी मुंबईमधल्या रस्त्यांवर पाहायला मिळते तशीच अलोट गर्दी आज पुण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते। ढोल ताशा पथकांचा निनाद अजूनही घुमतोय।